नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे। शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडूंना उमेदवारी जाहीर झाली आहे। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विधान भवनात अर्ज सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यात आलेली होती। नुकतेच हे अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज दाखल करण्यात आला। चा वारसा माननीय एकनाथजी शिंदे यांनी पुढे नेलेला आहे आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय परिस्थितीतून असणाऱ्या उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि सर्वच पक्षांच्या भूमिका आज स्पष्ट झालेल्या आहेत। त्यामुळे ही निवडणूक बहुतेक बिनविरोध होईल असं वाटतं, जेणेकरून काम करणं सोपं होऊ शकेल आणि पुढच्या काळामध्ये सगळ्यांना सहकार्य देऊन जे जे प्रलंबित प्रश्न आहे त्याला चालना देण्यासाठी म्हणून माझं काम राहील। हिंदी में जानना चाहेंगे, आपको फिर एक बार विधान परिषद की जिम्मेदारी सौंपी गई है, क्या कहेंगे इस पर, कैसा लग रहा है आपको? समारोपाच्या वेळेला मी भाषणात जे बोलले ते कायमच मी माझ्या अंतःकरणापासून आणि हृदयापासून बोलते। ती माझी व्यथा, खरं तर मी 24 वर्षांचा जो अनुभव आहे तो सांगण्यासारखा तासनतास गेले तरी पूर्ण होणार नाही, पण मी एका वर्षाला 1 मिनिट असं करून 24 मिनिटाचं भाषण केलं होतं, ज्याच्यात मी सत्य काय ते मांडलेलं होतं। आणि ते सत्य मांडल्याच्या बरोबरच आधीसुद्धा अनेक वेळेला माननीय शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी माझे विचार ऐकलेले आहेत आणि त्याच